नमस्कार, मी सिद्धेश थोरात आणि जावाच्या या 4th लेक्चरमध्ये तुमचं मोस्ट वेलकम. सो मित्रांनो, खरं तर ही गोष्ट लास्ट लेक्चरलाच व्हायला पाहिजे होती. म्हणजेच काय, व्ही-एस कोडचं इन्स्टॉलेशन असेल किंवा JVM, JDK, JRE डिफरन्स. परंतु तो व्हिडिओ ऑलरेडी मोर दॅन 1 आवर झालेला असल्यामुळे आपण व्ही-एस कोडचं इन्स्टॉलेशन आज कंटिन्यू करणार आहोत. सो आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत पहिलं म्हणजेच व्ही-एस कोडचं इन्स्टॉलेशन. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच JVM, JDK आणि JRE यांमधला ऍक्च्युली काय डिफरन्स आहे, त्याचप्रमाणे काही कोड्स करणार आहोत आणि सोबत आपण तुम्हाला बाईट कोड पण दाखवून देतो. ठीक आहे. बाईट कोड मित्रांनो, हाच तो बाईट कोड जो आपल्याला कंपाईल केल्यानंतर मिळतो. म्हणजेच जावाचा कंपायलर पिक्चर मध्ये येतो आणि तो सिंटॅक्स चेक करतो आणि जावाचा कंपायलर बाईट कोड मध्ये कन्वर्ट करतो. सो ऍक्च्युली हा बाईट कोड दिसतो कसा किंवा त्याला आपण समजून घेणार आहोत. सो चलो एकदा बघूयात. सो मित्रांनो, व्ही-एस कोड बद्दल आपण एकदा समजून घेऊयात. लास्ट टाइम थोडंफार इंट्रोडक्शन दिलेलं असेल, परंतु आज बघूयात. तर मित्रांनो, व्ही-एस कोड हा एक म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोड. मित्रांनो, ही एक आयडी आहे आणि ही काय करते मित्रांनो, तर जे काही डेव्हलपर गोष्टी लिहितो तर डेव्हलपरची लाईफ इझी करते. कारण व्ही-एस कोडमुळे आपली कोडिंग ही इझी होते. त्याच सोबतच सिंटॅक्स चेकिंग असेल किंवा एरर डिटेक्शन असेल किंवा एक्सटेन्शन सपोर्ट आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये व्ही-एस कोडचा मोठ्या प्रमाणात यूज होतो. का तर त्याचं सांगितलंच तुम्हाला की गोष्टी आपल्याला प्री बिल्ड मिळतात किंवा सिंटॅक्स हायलाइटिंग. म्हणजेच सपोज आपण जावामध्ये पब्लिक स्टॅटिक लिहिलं तर पुढचं व्हॉइड मेनचं सजेशन ते ऑटोमॅटिकली देतं की अच्छा अच्छा हे हा डेव्हलपर मी लिहू शकतो आणि यामुळे डेव्हलपरची लाईफ इझी होते. परंतु लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्यावेळेस आपण गोष्टी शिकतो त्यावेळेस सगळ्यांना इन्स्टेड ऑफ आयडी आपण टर्मिनलवरती कोड केलेलं बेटर असतं. कारण आपलं अंडरस्टँडिंग हे अधिक चांगलं होतं ऍज कम्पेअर टू आपण कोड व्ही-एस कोड वरती केल्यापेक्षा. परंतु नंतर ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट डेव्हलप कराल त्यावेळेस ऑफकोर्स तुम्हाला कोड हा व्ही-एस कोड किंवा इंटेलिजे यांसारख्या आयडी वरती करावा लागेल. सो चला आपण एकदा व्ही-एस कोड डाउनलोड करूयात. यासाठी गुगलला जायचं आणि सर्च करायचं व्ही-एस कोड. आता लास्ट लेक्चरला पण सांगितलं की मी मॅकची मशीन यूज करतोय आणि त्यामुळे मी व्ही-एस कोड हा मॅक मशीनसाठी डाउनलोड करेल. जर तुमच्याकडे विंडोजचं मशीन असेल तर तुम्ही व्ही-एस कोड विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीम साठीचा डाउनलोड करा. जर तुमच्याकडे लिनक्सची ओएस असेल तर तुम्ही व्ही-एस कोड हा लिनक्स मशीनवरती चालणारा डाउनलोड करा. आपल्याला सध्याला मॅक वरती चालणारा व्ही-एस कोड डाउनलोड करायचा आहे. सो आपण सर्च केलं व्ही-एस कोड फॉर मॅक. आता या ठिकाणी ऑप्शन दिलेत मित्रांनो, एक म्हणजे विंडोजचं, दुसरं म्हणजे लिनक्स साठीचं व्ही-एस कोडच्या फाईल आणि तिसरं म्हणजे मॅक ऑपरेटिंग सिस्टीम साठी. सो मॅक ओएस साठी तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील. एक .dmg फाईल, त्यामध्ये इंटेल चिप असेल, ऍपल सिलिकॉन आणि युनिव्हर्सल. सो आपला मॅकबुक सध्याला हा आर्म आर्किटेक्चर वरती चालणारा, म्हणजेच याला व्ही-एस कोडची ऍपल सिलिकॉन ही फाईल लागेल. सो आपण ऍपल सिलिकॉन ह्या फाईलला एकदा डाउनलोड करूयात. सो आता यासाठी ऍपल सिलिकॉन या मॅक साठी आपण व्ही-एस कोडची फाईल डाउनलोड केलेली. ठीक आहे. सो त्या डीएमजी फाईलला एकदा ओपन करूयात. सो आता ह्या ओपन केलेल्या डीएमजी फाईलला आपल्याला ऍप्लिकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करायचं आहे. ठीक आहे. सो ह्या व्ही-एस कोडच्या डीएम फाईलला आपल्याला ऍप्लिकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करायचं आहे. ओके. आता तुम्हाला दिसतंय की ज्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या ज्या काही फाईल्स असतील त्या ऍप्लिकेशन मध्ये कॉपी होत आहेत आणि त्यानंतर आपल्याला व्ही-एस कोड हे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिसणार आहे.
सो आपण चेक करूयात एकदा होत आलंय की नाही. ठीक आहे, एकदा आलो मित्रांनो, हे बघा व्हीएस कोड आपलं डाउनलोड झालंय आपल्या सिस्टीम मध्ये, आय मीन इन्स्टॉल झालंय. त्याला एकदा ओपन करूयात. विचारते व्हिज्युअल स्टुडिओ कोड इज अन ॲप डाउनलोडेड फ्रॉम द इंटरनेट. येस, ओपन केलं. ठीक आहे, आता झालं आपलं व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन. आता व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये आपल्याला फोल्डर ओपन करायचे जावा 2026. आणि जसं की आपण लास्ट लेक्चरला बघितलं, फोल्डर स्ट्रक्चर आपण बनवलेलं होतं ते म्हणजे जावा 2026, ज्यामध्ये लेक्चर 1, लेक्चर 2 आणि लेक्चर 3 साठीचा. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर लास्ट लेक्चरमध्ये आपण एक प्रोग्राम केला होता. काय होता रे? क्लास प्रोग्राम 1 पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे ARGS सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट वेलकम टू ड्रीम टुडे. ह्या लाईनला आपण इन डेप्थ समजून घेतलं होतं. आता तुम्ही विसरायला नको. ठीक आहे, ही लाईन. सो आता व्हीएस कोड तर इन्स्टॉल केला, परंतु याच्या पुढची स्टेप म्हणजेच आपल्याला जावासाठी जावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करावं लागणार आहे. ठीक आहे, आता एक्सटेन्शन म्हणजे काय रे? तर अशी गोष्ट जी जावाच्या कीवर्ड्सला ओळखते. म्हणजेच सपोज आता इथं स्टॅटिक ऐवजी मी काहीतरी वेगळी गोष्ट लिहिली, तर ही स्क्विगली दाखवता येईल ना एक्झॅक्टली. त्यानंतर सजेशन असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी जावाच्या एक्सटेन्शन मध्ये असतात. सो एकदा आपण जावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करूयात. हे एक्सटेन्शन ऑलरेडी इन्स्टॉल होतं, याला आपण अनइन्स्टॉल केलंय आता. आणि एकदा आपण व्हीएस कोडला परत स्टार्ट करूयात की ऍक्च्युली ह्या एक्सटेन्शनचा काय बेनिफिट असतो हे आपण बघूयात. ठीक आहे, सो फोल्डरमध्ये गेलो आपण, डेस्कटॉपमध्ये वर्कस्पेसमध्ये ड्रीम टुडेमध्ये जावा 2026 आणि या फोल्डरला आपण ओपन केलं. तर मित्रांनो, यामध्ये आपल्या जावाचा हा कोड होता. ठीक आहे, जसं मी आता काहीतरी लिहितोय का रे इथं चुकीचं, म्हणजे स्टॅटिक लिहिलं, स्टॅटिकच्या ऐवजी काहीतरी स्पेलिंग लिहितोय काहीतरी, याच्यामध्ये मला एरर दाखवतोय का रे? नाही. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपण जावाचं एक्सटेन्शन डाउनलोड करू त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग एरर असेल किंवा कुठलाही म्हणजे कंपाईल टाइम एरर असेल तरी दाखवेल. टर्मिनलला कसं व्हायचं रे? आपण चुकीची लाईन लिहिली तर आपण कोडला कंपाईल करायचो आणि त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट एरर दिसायची, परंतु एक्सटेन्शन मध्ये तसं नसणार आहे. जर थोडीही एरर थोडीफार दिसली, आपल्याला लगेच हे सांगेल, ते एक्सटेन्शन सांगेल की नाही नाही याच्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. सो आपल्याला एकदा जावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करूयात. आता तुम्हाला फरक जाणवेल, आधी मी स्टॅटिकच्या पुढे काहीतरी लिहायचो तर रेड स्क्विगली येते का रे? नाही येते. म्हणजेच आता समजत नाहीये त्याला की आपण चुकीची लाईन लिहिली की बरोबर लाईन. परंतु ज्या वेळेस आपण जावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करू, आता तुम्हाला स्क्विगली वगैरे सगळ्या गोष्टी दिसतील आणि यामुळेच डेव्हलपमेंट फास्टर होणार आहे. एकदा आपण चेक करून बघूयात. ठीक आहे, आता हे रेड का दाखवून राहिलं होतं? कारण प्रोग्राम कोडमध्ये आपण अपडेट केला होता, त्याच्यामुळे तो पार्ट इग्नोर करूयात. सो आधी आपण टर्मिनलने सगळ्या गोष्टी केल्या. टर्मिनलने म्हणजेच काय रे? आपण कोड टाकायचो ना की MKDIR म्हणजेच फोल्डर बनव, मेक डिरेक्टरी, LS, CD, ह्या सगळ्या गोष्टींऐवजी आपण आता GUI वरती काम करणार आहोत. GUI वरती कसं रे? सो आपण ऑलरेडी एक प्रोग्राम जावाचा केला होता. सो GUI ने आपण एकदा दुसरा प्रोग्राम करूयात. आता हे जे वरती दोन बटन दिसत आहेत का व्हीएस कोड मध्ये, एक असते जावाची फाईल बनवण्यासाठी आणि दुसरं असतं जावाचं फोल्डर बनवण्यासाठी. आता जे लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 हे आहेत फोल्डर्स ज्यांना एक्सटेन्शन नाही आहेत, आणि डॉट जावा, डॉट क्लास, तर ह्या आहेत फाईल्स. आपल्याला प्रोग्राम 2 डॉट जावा नावाची दुसरी फाईल बनवायची आहे, कारण आपल्याला व्हीएस कोड मध्ये आता आपला पहिला प्रोग्राम रन करायचा आहे. ठीक आहे, प्रोग्राम 2 डॉट जावा केलं, एंटर.
आता इथं तुम्हाला सगळं दिसतंय. आता या ठिकाणी आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. तर चला लास्ट टाइम सारखाच आपण एकदा परत जावाचा प्रोग्राम लिहूयात. सो क्लास प्रोग्राम 2 यामध्ये दिसतंय का रे तुम्हाला? आपण फक्त क्लास प्रोग्राम 2 लिहिलं, त्याने खाली पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट लिहून दिल्यात. एक्झॅक्टली आयडीचं काम हेच असतं. चलो आपण करूयात. सो पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे args आणि यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन. मित्रांनो त्याने बाय डिफॉल्ट लाईन लिहून दिली, दिसतंय का? आणि हेच व्हीएस कोडचा फायदा असतो. याच्यामुळे डेव्हलपमेंट तर फास्टर होते, परंतु आपली अंडरस्टँडिंग होत नाही तितकीशी. आणि म्हणून मी पर्सनली प्रेफर करेल की तुम्ही इन्स्टेड ऑफ आयडी म्हणजेच व्हीएस कोड इंटेलिजे तुम्ही टर्मिनल यूज करायला पाहिजे. तुमचं अंडरस्टँडिंग हे बेटर होईल. सो एकदा बघूयात. ठीक आहे, वेलकम टू ड्रीम टुडे ऐवजी आपण दुसरी लाईन लिहूयात काहीतरी. ठीक आहे, सो हां ठीक आहे, वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड असं काहीतरी लिहूया. ठीक आहे, ओके. सो आता ह्या फाईलला आपल्याला रन करायचं आहे. कसं रन करणार आहे? सो ज्या वेळेस आपण रन वरती जाऊन रन विदाउट डिबगिंग करू, आता आपल्याला नाही कंपाईल करायची गरज आहे, नाही रन करायची गरज आहे, म्हणजेच कंपाईल इंटरप्रिट कुठलीही नाही. ज्यावेळेस आपण रन विदाउट डिबगिंग करू का, आपल्याला आउटपुट डायरेक्ट डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, कन्सोलला. आलं का? वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड. कारण ही लाईन आपण इथं प्रिंट केली होती. मित्रांनो आता सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन मध्ये हा जो एल एन असतो का, एल एन म्हणजेच नेक्स्ट लाईन, एल एन इंटरनली स्लॅश एन ला कॉल करतो. आता ज्या वेळेस मी दुसरी लाईन लिहू काहीतरी, ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि जावाचा फर्स्ट प्रोग्राम, जावाज हा आपला प्रोग्राम 2 आहे. सो आपण लिहूयात जावाज सेकंड प्रोग्राम. ठीक आहे, आणि या फाईलला आपण आता रन करूयात. सो ज्यावेळेस आपण रन करू, मित्रांनो हे बघा आउटपुटमध्ये काय दिसतंय रे आपल्याला, वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड. ही आपली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन जी लाईन असते, तिच्यामध्ये आपण जो डेटा पास करतो, स्ट्रिंग पास करतो, ती आपल्याला कन्सोलला दिसते, डिबग कन्सोलला दिसते. आणि दुसरी म्हणजेच जावा सेकंड प्रोग्राम. सो आलं का जावा सेकंड प्रोग्राम. आता प्रिंट एल एन काय करतं रे, नेक्स्ट लाईनला प्रिंट करतं. मित्रांनो जर आता मी या प्रिंट एल एनच्या ऐवजी फक्त प्रिंट लिहिलं तर चालेल का? हो चालतं व्हीएस कोड मध्ये. प्रिंट म्हणजेच त्याच लाईनला प्रिंट कर इन्स्टेड ऑफ गोइंग टू नेक्स्ट लाईन. सो आता आपण प्रिंट एल एन काढून टाकलं आणि प्रोग्रामला रन करूयात आपण. ठीक आहे, आणि आता एकदा आउटपुट चेक करूयात. हे बघा, वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड, आणि त्याला चिकटूनच दिसतंय का, त्याला चिकटूनच जावा सेकंड प्रोग्राम आलंय. आता एक गोष्ट तुम्हाला समजली, जर नेक्स्ट लाईनला आपल्याला एखादी गोष्ट प्रिंट करायची असेल तर आपण प्रिंट एल एन लिहायचं, आणि त्याच लाईनला आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं असेल तर त्यावेळेस लिहितो आपण प्रिंट. आता मी सांगितलं की एल एन हा इंटरनली स्लॅश एन सारखा वर्क करतो, स्लॅश एन. एकदा आपण चेक करून बघूयात. जर आपण या ठिकाणी जर स्लॅश एन दिला आणि प्रोग्रामला रन केलं तर मित्रांनो आता आपण प्रिंट एल एन लिहिलंय का रे या ठिकाणी? प्रिंट एल एन लिहिलंय का? नाही ना, प्रिंट आहे ना. तर तुमचं काय म्हणणं, मग आता नेक्स्ट लाईनला प्रिंट न होता सेम लाईनला लिहिलं पाहिजे, परंतु आपण स्लॅश एन त्या ठिकाणी ऍड केलाय त्याच्या अलीकडे, आणि स्लॅश एन म्हणजे काय तर नेक्स्ट लाईनला प्रिंट कर. आता आपण प्रोग्रामला एकदा रन करून बघूयात. आता आपला जो काही वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड आणि जावाचा सेकंड प्रोग्राम हे एकाखाली एक आले पाहिजेत, कारण आपण त्यांच्या अलीकडे स्लॅश एन ऍड केलाय. सो एकदा आपण रन करून बघूयात प्रोग्रामला.
हे बघा आलं का, वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड आणि जावाचा सेकंड प्रोग्राम. स्लॅश एन सोबतच अजून एक असतो, मी तुम्हाला सांगून देतो, स्लॅश टी. जर आपण स्लॅश टी केलं ना तर एक टॅब एवढा स्पेस मिळतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये टॅब नावाचा एक की असते. टॅब म्हणजे काय, काहीतरी स्पेस पुढे जाऊन म्हणजे गॅप सोडमध्ये, ठीक आहे, अर्थात. तर ज्यावेळेस आपण स्लॅश टी ठेवतो त्यावेळेस ते सेम लाईनला परंतु काहीतरी जागा ठेवतो. एकदा आपण प्रोग्रामला रन करून बघूयात, ठीक आहे. आता स्लॅश टी दिलंय. स्लॅश टी म्हणजेच आता वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड आणि त्याच लाईनमध्ये जावाचा सेकंड प्रोग्राम, परंतु ह्या दोघांमध्ये काहीतरी गॅप असणारे. हे काय अचीव झालं, कारण स्लॅश टी मुळे. हे बघा, वेलकम टू ड्रीम टुडे इन व्हीएस कोड आणि जावाचा सेकंड प्रोग्राम, या दोघांमध्ये काहीतरी स्पेस आला आणि हा आला ह्या लाईनच्या सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट वेलकम टू ड्रीम इन व्हीएस कोड ह्या लाईनच्या स्लॅश टी मुळे काहीतरी टॅब मिळाला, म्हणजे स्पेस मिळाला. सो तुम्हाला एक गोष्ट तर समजली की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट पण वर्क करतं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट पण वर्क करतं, परंतु एन हे इंटरनली स्लॅश एन ला कॉल करतं. म्हणजेच ते सांगतं की पुढची लाईन एक्झिक्यूट करताना नेक्स्ट लाईनला कर आणि नॉर्मल प्रिंट हे त्याच लाईनला प्रिंट करतं, ठीक आहे. आता आपण व्हीएस कोड वरती तुम्हाला आयडिया तर येऊन गेली कशी डेव्हलपमेंट करतो, परंतु मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला गोष्टी या टर्मिनल वरती शिकायच्या आहेत. आपण एक काम करूयात, व्हीएस कोड मध्ये पण एक टर्मिनल असतो, सो त्याच्यावरती आपण कोड करूयात. जर तुम्ही ठीक आहे, चला व्हीएस कोड वरती टर्मिनल वरती कोड करूयात आपण. आता या ठिकाणी जर एल एस केलं तर आपल्याला लेक्चर 1 लास्ट लेक्चरच्या गोष्टी एकदा आठवा सगळ्यांनी. जर एल एस केलं तर आपल्याला जावा 2026 या फोल्डरमध्ये किती किती सब फोल्डर्स आहेत रे, लेक्चर 1, लेक्चर 2 आणि लेक्चर 3. हे बघा, लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3. आता आपल्याला लेक्चर 4 मध्ये कोड करायचे, ठीक आहे. हा जो कोड होता आपला लेक्चर 4चा होता. सो आपण एक फोल्डर क्रिएट करूयात लेक्चर 4 नावाचं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फोल्डर स्ट्रक्चर मेंटेन करायला सोपं जाणार आहे. हे डिलीट करून टाकूया ट्रॅश मधल्या गोष्टी आणि त्यानंतर कमांड लाईनने आपण लेक्चर 4 नावाचं फोल्डर बनवूयात. सो जावा 2026 मध्ये फोल्डर बनवायला कमांड काय असतं रे, mkdir आणि लेक्चर 4 हे टाकलं. जसं एंटर करू का, इथं लेक्चर 4 नावाचं फोल्डर बनलंय. जर आपल्याला कमांड लाईनने बघायचं असेल तर एल एस करतो. मित्रांनो, तुम्हाला 4 फोल्डर दिसतील, एक लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 आणि लेक्चर 4. आता आपल्याला लेक्चर 4 मध्ये आज आपण जेवढे कोड करू ते आपल्याला लेक्चर 4 मध्ये घ्यायचे आहेत. सो सीडी लेक्चर 4. आता सगळ्या डिरेक्टरी, सगळे फोल्डर जे असतील लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3, लेक्चर 4, यामधलं आपल्याला कुठल्या फोल्डरमध्ये एंटर करायचं आहे त्यासाठीची कमांड असते सीडी. सो सीडी लेक्चर 4 आता एंटर केल्यानंतर जर एल एस केलं तर हे फोल्डर कम्प्लिटली एम्प्टी आहे, ठीक आहे. हा जो काही प्रोग्राम केला आपण तो चौथ्या लेक्चरचा होता, त्याच्यामुळे आपण चौथ्या लेक्चरमध्ये हा प्रोग्राम कॉपी केलाय. सो एकदा आपण या ठिकाणी बघूयात, ठीक आहे. हा ठीक आहे. सो आता व्हीएस कोड वरती आपण आपला प्रोग्राम रन केला. याआधी आपण आयडी वरती पण रन केला, परंतु आता व्हीएस कोड मध्ये आयडी म्हणजे टर्मिनल असतं खाली, हे बघा जे दिसतंय तुम्हाला. सो या ठिकाणी आपल्याला सेम प्रोग्राम रन करून बघायचा आहे एकदा. सो vim प्रोग्राम 3.java, ठीक आहे. ही vim डायरेक्टली एडिटरमध्ये ओपन करतो, परंतु एखादी फाईल बनवायची असेल तर आपण टच नावाची कमांड यूज करतो, लास्ट लेक्चरला बोललो. सो सपोज टच आणि प्रोग्राम 3.java करू, एंटर केलं.
आता जर आपण ls केलं, हे बघा या ठिकाणी फाईल बनली आहे प्रोग्राम 3 डॉट जावाची. ठीक आहे, जसं ls केलं आपण प्रोग्राम 3 डॉट जावाची फाईल बनली. आता ह्या फाईलला आपल्याला एडिटरमध्ये ओपन करायचं आहे, जसं की व्हीम एडिटर असेल, त्याच्यानंतर टेक्स्ट एडिटर असेल. सो आपण आपल्या या फाईलला व्हीम एडिटरमध्ये ओपन करून त्यात कोड लिहू. ठीक आहे, प्रोग्राम 3 डॉट जावा. ओके, एंटर केलं मित्रांनो. आता हे ओपन झालं टर्मिनल. जसं आपण आपल्या मॅकच्या टर्मिनलवरती गोष्टी केल्या, सेम लाईक दॅट आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हो, तुम्हाला आज बाईट कोड पण दाखवायचा आहे, एक्झॅक्टली कसा असतो बाईट कोड आपण एकदा बघून घेऊयात. सो कोड करूया. ठीक आहे, क्लास प्रोग्राम 3, यामध्ये पब्लिक स्टॅटिक void main स्ट्रिंगचा ॲरे args system डॉट आउट डॉट println आणि यामध्ये आपण दिस इज प्रोग्राम 3, दिस इज प्रोग्राम 3. त्याचप्रमाणे अजून एक मेसेज लिहू आपण, सिस्टीम डॉट आउट डॉट println ड्रीम टू डेव ट्युटोरियल बाय सिद्धेश. आता हे जे काही आपण कोड लिहिला आहे, ह्या कोडला आपल्याला कंपाईल करायचं आहे आणि रन करायचं आहे सेम लाईक टर्मिनल. म्हणजेच काय, टर्मिनलवरती आपण कमांड काय टाकतो, जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा आणि पुढे रन करायला जावा आणि त्या क्लासचं नाव. सो एकदा आपण ह्या प्रोग्रामला राईट आणि क्विट करूया. डब्ल्यू म्हणजे राईट आणि क्यू म्हणजे क्विट. म्हणजेच या कोडला सेव्ह कर आणि बाहेर पड. एंटर केलं मी. ठीक आहे, आता आपला प्रोग्राम दिसतोय तुम्हाला वरती. याला आपण इग्नोर करूयात थोडा वेळ, पूर्ण टर्मिनलवरती सगळ्या गोष्टी असू देऊ. ठीक आहे, हां. सो आता आपला प्रोग्राम बनला. आता ls करू का रे. ज्यावेळेस ls केलं त्यावेळेस आपल्याला दोन फाईल दिसतील, प्रोग्राम 2 डॉट जावा आणि प्रोग्राम 3 डॉट जावा. आपण प्रोग्राम 3 डॉट जावामध्ये आपला सध्याचा कोड लिहिला आहे. आता आपल्याला ही फाईल कंपाईल करायची आहे. सो त्यासाठी कमांड काय रे, जावा सी प्रोग्राम 3 डॉट जावा. मित्रांनो, जर आपला सिंटॅक्स हा बरोबर असेल तर जावाचा कंपायलर त्याला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करेल, म्हणजे त्याची डॉट क्लास फाईल क्रिएट करेल. आता आपण ls केलं तर आपल्याला कोणती फाईल दिसली, एक म्हणजे प्रोग्राम 2 डॉट जावा, दुसरी म्हणजे प्रोग्राम 3 डॉट जावा. आता ह्या फाईलला जसं मी कंपाईल केलं, ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट println. ओके ओके, PRI, अच्छा अच्छा, ओके. हे बघा, असा एरर समजतो आपण. एरर बघूया. ठीक आहे, आधी इथं काय म्हटलं होतं, एरर कॅन नॉट फाइंड सिम्बॉल. यामध्ये म्हटलंय सिस्टीम डॉट आउट डॉट PRITN. PRINT ऐवजी PRITN झालं. कंपायलरने लगेच बघितलं, कंपायलरला सिंटॅक्टिकल एरर वाटला, कंपायलरने लगेच एरर फेकला. सो चला आपण त्या ठिकाणी एकदा तो प्रॉब्लेम एकदा फिक्स करूयात. ठीक आहे, आता चालेल आपला कोड. सिस्टीम डॉट आउट डॉट println सगळ्या गोष्टी तर आपण बरोबर लिहिल्या आहेत. आता कोड चालायलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. चला कोडला एकदा कंपाईल करूयात. प्रोग्राम 3 डॉट जावा, एंटर केलं, चालला कोड. म्हणजेच आता आपल्याला याची डॉट क्लास फाईल मिळाली असेल. हे बघा, प्रोग्राम 3 डॉट क्लास म्हणजेच जेव्हीएमच्या कंपायलरने आपला कोड सक्सेसफुली कंपाईल केला आणि त्याची डॉट क्लास फाईल बनवली. सो याला आपण एकदा रन करूयात. जावा प्रोग्राम 3 आलं का रे आउटपुट, दिस इज प्रोग्राम 3 आणि ड्रीम टू डेव ट्युटोरियल बाय सिद्धेश. आता मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट तर समजली, कोड रन करण्यासाठी VS कोड का आला पिक्चरमध्ये, टर्मिनल का असतो, टर्मिनलचा फायदा काय असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्यात. परंतु
जे तुम्हाला सांगितलं ना, एकदा आपण डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे? परत एकदा होऊन जाऊ द्यात. सो जावाचा सपोज ह्या प्रोग्राम 3 लाच कम्पेअर करू आपण. आधी मी काय केलं, प्रोग्राम 3 डॉट जावा नावाची फाईल बनवली. सो इथे ड्रॉ करूया. प्रोग्राम 3 डॉट जावा नावाची फाईल बनवली. आता ह्या फाईलला कंपायलरने कंपाईल केलं, ठीक आहे? सो कंपायलर पिक्चर मध्ये आला. कंपायलरचं नाव काय रे? जावा सी. सो ह्या कंपायलरने काय केलं, ही जी काही डॉट जावा फाईल असेल हिला डॉट क्लास फाईल मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजेच बाईट कोड मध्ये कन्वर्ट केलं. सो या फाईलमध्ये काय असेल रे, आपल्या जावाच्या फाईलचा बाईट कोड, आणि या फाईलचं एक्सटेन्शन असेल डॉट क्लास फाईल, ठीक आहे? आता याच्यानंतर आपण एक कमांड टाकतो, ती म्हणजे काय, जावा आणि क्लासचं नाव. आता हा येतो पिक्चर मध्ये आणि याला म्हणतो आपण इंटरप्रिटर. त्याचं नाव काय रे? जावा. हा जावाचा इंटरप्रिटर आहे. आणि ह्या डॉट क्लास फाईलला इंटरप्रिटर काय करतो रे, बायनरी मध्ये कन्व्हर्ट करून देतो, जी भाषा आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमला समजते पुढे देण्यासाठी. सो यामध्ये जेव्हीएम पिक्चर मध्ये येतो. सो आपल्याला मिळाली ही बायनरी फॉर्म मधली फाईल, यामध्ये ऍक्च्युअल प्रोग्राम रन होतो. तर मित्रांनो, होतं असं, ज्या वेळेस आपण आपली फाईल क्रिएट करतो प्रोग्राम 3 डॉट जावा आणि ही कमांड टाकतो, त्यावेळेस जावाचा कंपायलर हा सिंटॅक्स चेक करायचं काम करतो आणि त्याच सोबतच त्या फाईलला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजेच त्याची एक डॉट क्लास फाईल क्रिएट करतो. परंतु हे सगळं होत असताना पॅरलली अजून एक गोष्ट घडते, आणि ती म्हणजेच जसं आपण जावा सी प्रोग्राम 3 डॉट जावा ही जी कमांड दिसते ना, जावा सी प्रोग्राम 3 डॉट जावा कंपायलर आपण जी कमांड टाकतो, त्यावेळेस जेव्हीएम हा रॅम वरती येतो. आता रॅम, एसडीडी, प्रोसेस, या सगळ्या गोष्टी काय आहेत एकदा बघूनच घेऊया, ठीक आहे? एकदा सांगून देतो तुम्हाला, म्हणजे पुढे प्रॉब्लेम नसणार आहे. हे बघा, सांगून देतो मित्रांनो. हार्डवेअर असतात, हार्डवेअर कंपोनंट आणि सॉफ्टवेअर कंपोनंट, हे तर तुम्हाला माहिती असेल. जसं की हार्डवेअर मध्ये आपला असतो मॉनिटर, ज्याला आपण स्क्रीन म्हणतो, हा एक हार्डवेअर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट येते, ती म्हणजे रॅम, ठीक आहे? रॅम, रॉम, त्यानंतर एस एस डी. तिसरी गोष्ट येते ती म्हणजे एस एस डी. त्याच्यानंतर एक येते रीड ओनली मेमरी. त्यानंतर तुमचं असेल कीबोर्ड, आणि एक असेल माऊस. आता एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, एखादी प्रोसेस ही केव्हा बनते, ज्या वेळेस ती रॅम वरती येते. आता मित्रांनो, तुमचा लॅपटॉप मशीन असतं, ठीक आहे? तर तुम्हाला एक गोष्ट तर कॉमन माहिती असेल की आपल्या लॅपटॉपमध्ये 1 TB ची एस एस डी आहे, परंतु रॅम आपल्या लॅपटॉपची एस एस डी ही 1 TB ची आहे, परंतु आपल्या लॅपटॉपची रॅम ही फक्त 16 GB आहे. मित्रांनो, विचार करा, जर तुमच्या लॅपटॉपमध्ये 7-8 मूवी असतील आणि प्रत्येकाची साईज असेल 4-4 GB, 7-8 मूवी म्हणतोय, तर त्या सगळ्या गोष्टी कुठं स्टोअर होते? परमनंट स्टोरेजवरती. परमनंट स्टोरेज म्हणजेच एसएसडी. एसएसडी मध्ये एखादी फाईल असेल किंवा ज्या गोष्टी परमनंट असतात, ज्याला पॉवर सप्लायचा कुठलाही संबंध नसतो, त्या गोष्टी तुमच्या स्टोअर असतात एसएसडी वरती. आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट रन करायला घेतात, त्यावेळेस ती गोष्ट ऍज अ प्रोसेस म्हणून रॅम वरती येते, एसएसडी वरून रॅम वरती येते. आता एक पिक्चर समजून घेऊयात, ठीक आहे मित्रांनो? होतं असं की सपोज ही आहे तुमची एसएसडी, ठीक आहे, आणि ही आहे तुमची रॅम. सो सपोज आपली जावाची फाईल आहे, एक
डॉट क्लास फाईल असते. आता ही जी फाईल आहे डॉट जावा फाईल असेल, तर ही डॉट जावा फाईल आता कुठं स्टोअर आहे रे सध्याला? परमनंट स्टोरेज वरती. परमनंट स्टोरेज म्हणजेच काय? SSD किंवा HHD. ठीक आहे. आणि ज्या वेळेस आपण ह्या फाईलला रन करायला घेतो त्यावेळेस ती फाईल ऍज अ प्रोसेस म्हणून रॅम वरती येते. एखादी फाईल आधी परमनंट स्टोरेज वरती असते, म्हणजेच SSD वरती असते. जेव्हा तिला रन करायचं असतं त्यावेळेस ती रॅम वरती येते. ठीक आहे. तर मित्रांनो, JVMच्या बाबतीत असंच होतं काहीतरी. आता विचार करा, JVM एका परमनंट स्टोरेज वरती आपण सेव्ह केलेला असतो आपल्या मशीनमध्ये. परंतु ज्या वेळेस आपण ही कमांड टाकतो जावासी प्रोग्राम 3 डॉट जावा, त्यावेळेस तो काय करतो रे, आपला जो काही प्रोग्राम असेल त्याला कंपाईल करतो, त्याचा सिंटॅक्स चेक करतो आणि डॉट क्लास फाईल बनवतो. परंतु मित्रांनो, पॅरलली अजून एक गोष्ट होते आणि ती म्हणजे जो JVM आहे ना आपला, जो परमनंट स्टोरेज वरती सेव्ह आहे, तो ऍज अ प्रोसेस म्हणून रॅम वरती येतो. का रॅम वरती येतो रे? कारण ज्या वेळेस आपण जावा आणि क्लासचं नाव टाकतो का, त्यावेळेस जावा आणि क्लासचं नाव, जसं हे बघा इथं जावा आणि प्रोग्राम 3, हा आता इंटरप्रिट करतोय आपण. जशी ही कमांड टाकतो, पॅरलली ही जी काही डॉट क्लास फाईल आहे ही इनपुट म्हणून या JVM ला जाते आणि मग JVM ला गेल्यानंतर JVM ही फाईल एक्झिक्यूट करतो. आय होप तुम्हाला फ्लो समजला असेल. एकदा परत रिवाइज करून देतो. हे बघा, ज्यावेळेस प्रोग्राम 3 डॉट जावाची फाईल बनवली, जावाच्या कंपायलरने फाईल कंपाईल केली, कंपायलरने सिंटॅक्स वगैरे चेक केला, परंतु पॅरलली अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजेच परमनंट स्टोरेज म्हणजेच SSD वरती असणारा JVM ऍज अ प्रोसेस म्हणून रॅम वरती आला. हा आहे JVM. हा ऍज अ प्रोसेस म्हणून रॅम वरती आला आणि त्यानंतर त्याने एक डॉट क्लास फाईल पण बनवली. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण जावा आणि त्या क्लासचं नाव टाकू त्यावेळेस ही डॉट क्लास फाईल ऍज अ इनपुट म्हणून त्या JVM ला जाते आणि त्यानंतर पुढे गोष्टी एक्झिक्यूट होतात. म्हणजेच त्यानंतर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला गोष्टी प्रिंट होताना दिसतात, जसं की यामध्ये दिस इज प्रोग्राम 3 ड्रीम टू डेव ट्युटोरियल बाय सिद्धेश. सो ह्या स्टेप नंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या या ठिकाणी मॉनिटरवरती डिस्प्ले होतात. सो एक गोष्ट आपल्याला आता बघायची आहे. ठीक आहे. आता ही फाईल तर आपल्याला समजली, प्रोग्राम 3 डॉट जावा, जी आपण स्वतः लिहिली आहे. परंतु ही जी बाईट कोडची फाईल असते का मित्रांनो, ही कधी तुम्ही बघितलेली नसेल. एकदा आपण या बाईट कोडच्या फाईलला म्हणजेच डॉट क्लास फाईलला ओपन करूयात की जावाच्या कंपायलरने कंपाईल करून एक्झॅक्टली ह्या बाईट कोडच्या फाईलमध्ये असं काय भरलं किंवा काय एक्झॅक्टली टाकलेलं आहे हे आपण चेक करूयात. सो यासाठी आता आपण ओपन करणार आहोत जावाची डॉट क्लास फाईल जी प्रोग्राम 3 ची, आणि त्यासाठी कमांड आहे जावा पी -c प्रोग्राम 3 डॉट क्लास. एक मिनिट, घाबरून जाऊ नका. ही जी डॉट क्लासची फाईल आहे हिला आपण समजून घेऊयात. ही जावाच्या कंपायलरने दिलेली फाईल आहे. ठीक आहे. सो यामध्ये कंपाइल्ड फ्रॉम प्रोग्राम 3 डॉट जावा, जावाची आपण जी प्रोग्राम 3 नावाची जी फाईल लिहिली आहे तिथून कंपाईल झालेली ही फाईल आहे. सो यामध्ये आता मित्रांनो एक एक लाईन आपण समजून घेऊया बाईट कोडची. तुम्ही कोड शिकतात ना, आपण बाईट कोड शिकू एकदा. इंटरव्ह्यूअरला एक्सप्लेन करा का कशाबद्दल ते पण सांगतो. एक गोष्ट यामध्ये बघा, प्रोग्राम 3 नावाचा कन्स्ट्रक्टर पिक्चर मध्ये आला. कन्स्ट्रक्टर काय असतो रे? कन्स्ट्रक्टर ही एक स्पेशल मेथड असते जिला रिटर्न टाईप नसतो आणि क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव हे सेम असतं. आता हे बघा या ठिकाणी क्लास प्रोग्राम 3 आणि क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव, दोघांचं नाव प्रोग्राम 3 आहे, म्हणजेच हा कन्स्ट्रक्टर आहे. त्याच सोबत याला रिटर्न टाईप नाहीये. सो यामध्ये हे जे लोड 0, इन्व्होक स्पेशल, रिटर्न, हे एक्झॅक्टली काय आहे हे आपण थोडंसं समजून घेऊयात. ठीक आहे. सो हे बघा, आपल्याला एक गोष्ट तर समजली की जो हा ह्या कोडला आपण ह्या ठिकाणी सो दॅट एक्सप्लेनेशनला बेटर असेल तुमच्यासाठी.
ठीक आहे. आता ही जी काही बाईट कोडची फाईल जनरेट झाली आहे, आता हिला आपण एक एक गोष्ट हिची इन डेप्थ समजून घेऊयात. तर मित्रांनो, या फाईलला कंपाईल केल्यानंतर हा जो प्रोग्राम 3 नावाचा जो आहे ना, याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्टर. मित्रांनो, जर इंटरव्ह्यूअरने विचारलं की विदाऊट ऑब्जेक्ट क्रिएट करता कन्स्ट्रक्टर पिक्चरमध्ये येतो का नाही, आणि तो जर म्हटला की नाही येत, त्याला ही डॉट क्लासची फाईल ओपन करून दाखवा. यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्टर धडधडीत दिसतोय. त्याला म्हणा, जर कंपाईल केल्यानंतर बाईट कोडमध्ये कन्स्ट्रक्टर दिसतोय म्हणजेच कन्स्ट्रक्टर पिक्चरमध्ये येतोय. ठीक आहे. सो यामध्ये आता पहिली लाईन समजून घेऊयात. अलोड 0. आता हिचा मिनिंग काय? तर मित्रांनो, अलोड 0चा मिनिंग आहे की करंट जो काही ऑब्जेक्ट आहे तो स्टॅक वरती टाक. करंट ऑब्जेक्टला पुट ऑन स्टॅक. त्यानंतर इनवोक स्पेशियल. मित्रांनो, इनवोक स्पेशियल म्हणजेच कन्स्ट्रक्टरला कॉल कर, किंवा सुपर क्लास असेल किंवा मेथड असेल, म्हणजेच पेरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी इनवोक स्पेशियल ही मेथड यूज केली जाते. इथं लिहिलं पण आहे बघा मेथडमध्ये, जावा स्लॅश लँग स्लॅश ऑब्जेक्ट. मित्रांनो, तुम्ही जर जावामध्ये बघितलं तर सगळ्यात जावाचा पेरेंट क्लास तो असतो ऑब्जेक्ट क्लास. म्हणजे जावाच्या हायरार्कीमध्ये हा क्लास आहे, याचा पॅरेंट कुणीतरी असेल, याचा पॅरेंट कुणीतरी असेल, आणि या सगळ्यांचा पेरेंट ऑब्जेक्ट असतो. आणि इनवोक स्पेशियल हा या ऑब्जेक्ट क्लासला कॉल करण्यासाठी यूज केला जातो. तुम्ही म्हणणार की मग दादा, ऑब्जेक्ट क्लासला कॉल करायची काय गरज? तर मित्रांनो, जावाचा प्रोग्राम रन होण्यासाठी काही प्री गोष्टी आहेत ज्या ऑब्जेक्ट क्लासकडे आहेत, आणि त्या इनिशियलाइज होणे गरजेचं आहे. आणि म्हणूनच इनवोक स्पेशियल ही लाईन यूज केली जाते. सो इनवोक स्पेशियल म्हणजेच कन्स्ट्रक्टर कॉल किंवा सुपर क्लासला आपण कॉल करतो. ठीक आहे, ही पण लाईन समजली. आता त्यानंतर रिटर्न हा कीवर्ड. मित्रांनो, कुठलाही प्रोग्राम असेल, कुठलीही मेथड असेल, तिच्या लास्टला रिटर्न हा कीवर्ड असतो. रिटर्न म्हणजे काय? तिथं एक्झॅक्टली कोड संपतो आपला, तो आपल्या कोडचा एंड पॉइंट असतो. जसं आपलं घर असतं, घराला शेवटचा दरवाजा असतो, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो का रे? नाही, कारण तो आपल्या घराचा एंड पॉइंट असतो. एक्झॅक्टली प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण सेम असतं. प्रत्येक मेथडला, कन्स्ट्रक्टरला एंड पॉइंट असतो आणि तो लिहिला जातो रिटर्नने. सो याला आपण म्हणतो एंड पॉइंट. ठीक आहे, तुम्हाला हा कन्स्ट्रक्टरचा पूर्ण पार्ट समजला असेल. कन्स्ट्रक्टरमध्ये लोड 0 काय आहे, इनवोक स्पेशियल काय आहे, त्यानंतर रिटर्न काय आहे. आता आपण येऊयात आपल्या मेन मेथडकडे, ज्यामध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आपण जी लिहिली होती. ठीक आहे, एकदा कोड बघूयात आपण. हे बघा, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा अरे हा आपण लिहिलेला कोड आहे. आणि त्यानंतर जो जावाच्या कंपायलरने कंपाईल करून दिलेला बाईट कोड आहे तो आपण इथं बघून राहिलोय. सो हे बघा, गेट स्टॅटिक म्हणजेच काय? ज्या काही स्टॅटिक फील्ड आहेत ना, त्या मेमरी मधून घेऊन ये. आता विचार करा मित्रांनो, ज्यावेळेस जेव्हीएमचं आर्किटेक्चर आपण फर्स्ट लेक्चरला बघितलं, तर आधी गोष्टी आपल्या फाईलमध्ये असतात, बाईट कोडच्या फाईलमध्ये. सो ज्या गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहे जेव्हीएमला, त्या मेमरीमध्ये उचलून आणल्या जातात. आणि त्यासाठीच गेट स्टॅटिकचा मिनिंग असतो की स्टॅटिक गोष्टी या मेमरीमधून घेऊन ये. त्यानंतर आता एलडीसी काय करतो रे? स्ट्रिंग लोड करतो. मित्रांनो, इथं जसं की लिहिलंय स्ट्रिंग, दिस इज प्रोग्राम 3, आणि आपण काय लिहिलंय रे आपली फाईल, आपल्या ह्याच्यात काय रे, दिस इज प्रोग्राम 3. मित्रांनो, ही जी काही स्ट्रिंग आहे ही लोड कर. म्हणजेच स्ट्रिंग कॉन्स्टंट, आता ही जी स्ट्रिंग आहे ही एससीपी मध्ये असते, म्हणजे स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये असते. जेव्हीएमच्या आर्किटेक्चरमध्ये एससीपी आहे, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. आपण स्ट्रिंग या टॉपिक मध्ये तो बघणार आहोत. सो स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मधून ही स्ट्रिंग उचलून आणली जाते. त्यानंतर इनवोक व्हर्च्युअल, हे तर आपण एक्सप्लेन केलं. इनवोक व्हर्च्युअल म्हणजे पेरेंटच्या कन्स्ट्रक्टरला कॉल, जसं की या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलंय, कन्स्ट्रक्टर कॉल किंवा सुपर कॉल. आणि त्यानंतर एक असतो तो म्हणजे रिटर्न स्टेटमेंट, जे सगळ्यात लास्टला आहे. आता रिटर्न स्टेटमेंट सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही लास्टला कुठं एंड झाली, आणि यासाठीच रिटर्न स्टेटमेंट येतं. मित्रांनो, बाईट कोड आय होप क्लिअर झाला असेल, ज्यामध्ये आपण बघितलं की
लोड झिरोचा मिनिंग काय, इन्व्होक स्पेशल म्हणजे काय, रिटर्न म्हणजे काय, त्याचप्रमाणे LDC म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण जावाच्या बाईट कोड मधल्या बघितल्या. कसं असतं, इंटरव्ह्यूअर म्हणतो की अरे आता आपला कोड बघा, ह्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्टर लिहिलाय का रे. कन्स्ट्रक्टर म्हणजे परत एकदा सांगतो, एक अशी स्पेशल मेथड जिला रिटर्न टाईप नसतो आणि क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेमच असतं. आपण इथं कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नाहीये, परंतु तरीही जावाने बाय डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पिक्चरमध्ये आणला. तर इंटरव्ह्यूचं प्रूफ मागितलं की कुठून आला, कसा आला, त्याला हा बाईट कोड ओपन करून दाखवा. त्यांना म्हणा की ह्या बाईट कोडमध्ये हा कन्स्ट्रक्टर दिसतोय. सो आय होप तुम्हाला जावाचा बाईट कोड समजला असेल. आता यानंतर आपण बघणार आहोत जावाचा एक प्रोग्राम करूया ज्याच्यामध्ये मल्टिपल क्लास आपण पिक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. आता लेक्चर 4 मध्ये प्रोग्राम 3 डॉट, आता नेक्स्ट प्रोग्राम काय असेल आपला, नेक्स्ट प्रोग्राम असेल प्रोग्राम 4 डॉट जावा. VIM प्रोग्राम 4 डॉट जावा. आता एडिटरमध्ये आपल्याला आपला फोर्थ प्रोग्राम लिहायचा आहे ज्याच्यामध्ये आपण 2 क्लास पिक्चरमध्ये घेऊयात. ठीक आहे. आधी काय केलं रे, आपण एक सिंगल क्लास दिला, त्याच्यामध्ये एक सिंगल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिहिली. ती लाईन स्क्रीनवरती काहीतरी लाईन प्रिंट करायची, त्यासाठी तिचा उपयोग होतो. त्यानंतर आपण मल्टिपल लाईन्स लिहिल्या, जसं की यामध्ये होतं की दिस इज सेकंड प्रोग्राम आणि हॅलो फ्रॉम ड्रीम टू डेव, अशा 2 लाईन्स आपण लिहिल्या. आता थर्ड प्रोग्राम मध्ये आपण डायरेक्टली 2 क्लास पिक्चरमध्ये घेणार आहोत. सो आपण एकदा बघूयात. सो क्लासचं नाव आपण असं देऊ की प्रोग्राम 3 मधला पहिला क्लास. ठीक आहे. ज्यामध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे ARGS सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि यामध्ये दिस इज फर्स्ट क्लास, ह्या टाईपचं आपण प्रिंट स्टेटमेंट लिहिलं. आणि आपल्याला सेकंड क्लास लिहायचा आहे, तो म्हणजे क्लास प्रोग्राम 3 मधला सेकंड क्लास, ज्यामध्ये पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंगचा ॲरे ARGS आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन दिस इज सेकंड क्लास. ठीक आहे. आता एक गोष्ट समजली आपल्याला की जर सिंगल क्लास असेल तर तो रन कसा करायचा, ती गोष्ट आपल्याला माहिती पडली. परंतु एकाच फाईलमध्ये 2 क्लास असतील, दोघांमध्ये मेन मेथड असतील, तर याला रन कसं करायचं. आपण ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये MCQ वगैरे सॉल्व्ह करतो त्यावेळेस अशा प्रकारचे ॲम्बिग्युटी आणणारे क्वेश्चन्स असतात सॉल्व्ह करण्यासाठी. सो एकदा आपण याला सेव्ह करूयात मित्रांनो. आता जर आपण कंपाईल केलं प्रोग्राम 4 ला, आपल्याकडे 2 क्लास आहेत. ठीक आहे. एक म्हणजे प्रोग्राम 3 मधला फर्स्ट क्लास, बघूयात. प्रोग्राम 3 मधला फर्स्ट क्लास आणि प्रोग्राम 3 मधला सेकंड क्लास. तर आपल्याला डॉट क्लास फाईल किती मिळतील रे, काय वाटतं तुम्हाला. पहिल्या क्लासची डॉट क्लास फाईल मिळेल, दुसऱ्या क्लासची मिळेल, की दोघं डॉट क्लास फाईल मिळतील. एक्झॅक्टली अशाच प्रकारचे क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला अडकवण्यासाठी, अम्बिग्युटी आणण्यासाठी येतात. सो आपण एकदा बघूयात. जावा सी प्रोग्राम 4 डॉट जावा, जर आपण याला रन केलं तर काय वाटतं, एक डॉट क्लास फाईल मधील प्रोग्राम 4 ची की दोघं क्लासच्या बनतील, की पहिल्याच वरच्या क्लासची बनेल, की खालच्या क्लासची बनेल. ठीक आहे, आपण चेक करूयात. आधीच सांगतो तुम्हाला, यामध्ये जितके पण क्लास बनवलेले असतील आपण, ज्यामध्ये आपण मेन मेथड डिफाईन केली आहे,
त्या सगळ्या क्लासच्या डॉट क्लास फाईल बनेल. सो आपण आपल्या फाईलमध्ये आता 2 क्लास डिफाईन केले आहेत, ज्या दोघांमध्ये मेन मेथड आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दोघांची डॉट क्लास फाईल मिळेल. एकदा आपण चेक करूयात. ठीक आहे, एलएस करू आपण. मित्रांनो, यामध्ये बघा प्रोग्राम 3 मधला फर्स्ट फाईल डॉट क्लास आणि प्रोग्राम 3 मधला सेकंड डॉट क्लास, आपल्याला 2 डॉट क्लास फाईल मिळाल्या. आता तुम्ही बोलाल अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे जितके क्लास असतील ज्यांच्यामध्ये मेन मेथड आहे तितक्या डॉट क्लास फाईल आपल्याला मिळतात. हो, एक्झॅक्टली मिळतात. आता आपल्याला ज्यावेळेस रन करायचा आहे प्रोग्राम, त्यावेळेस कमांड काय असते रे? जावा आणि क्लासचं नाव. आता क्लासचं नाव आपण कोणतं टाकायचं रे? पहिल्या क्लासचं की दुसऱ्या क्लासचं की दोघा क्लासचं टाकू शकतो आपण? एकदा बघूयात. ठीक आहे, सो जावा आणि जर आपण सांगून देतो तुम्हाला आधीच, जर आपण पहिल्या क्लासचं नाव लिहिलं तर जेव्हीएम काय करेल रे? पहिल्या क्लासची फाईल लोड करतो आणि जर दुसऱ्या क्लासचं लिहिलं तर दुसऱ्या क्लासची फाईल. सो एकदा आपण प्रोग्राम 3 मधल्या फर्स्ट क्लासला जर इंटरप्रिट केलं ना, तर जेव्हीएम बघा काय करतो. आउटपुट बघा, दिस इज फर्स्ट क्लास. म्हणजे आपण ज्यावेळेस जावाचा पहिला क्लास रन केला तिसऱ्या प्रोग्राम मधला, त्यावेळेस आपल्याला आउटपुट दिसलं की दिस इज फर्स्ट क्लास. आता आपण एक काम करू, सेकंड क्लास रन करून बघू. दिस इज सेकंड क्लास. म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर समजली की जर आपल्या प्रोग्राममध्ये मल्टिपल क्लासेस असतील, दोघांमध्ये मेन मेथड असतील, तर दोघांची डॉट क्लास फाईल बनते आणि रन करायच्या वेळेस आपण ज्या डॉट क्लासच्या फाईलला जी डॉट क्लासची फाईल आपण जेव्हीएम ला पास करू ती एक्झॅक्टली रन होते. ही गोष्ट तुम्हाला समजली. सो आपण लास्टला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जेव्हीएम, जेडीके आणि जेआरई यांमधला डिफरन्स बघायचा आहे. सो आता व्हीएस कोडचा सेटअप केला आहे आपण. त्याच पद्धतीने त्याचं एक्सटेन्शन डाउनलोड केलं, प्रोग्राम रन केला. प्रोजेक्ट करताना आपण या वरच्या भागात करतो, परंतु लर्निंगच्या पर्स्पेक्टिव्हमुळे आपण गोष्टी या टर्मिनलला करणार आहोत, कारण अंडरस्टँडिंग चांगली होते किंवा आपण म्हणतो ना ते एक बेटर डेव्हलपर चांगला कसा ओळखला जातो, तर त्यासाठीचा अप्रोच, लर्निंग अप्रोच हा टर्मिनलवरती कोड करणं हे असतो. सो हे आपण समजलं. सो आता आपण बघूयात की जेव्हीएम, जेडीके आणि जेआरई यांमधला डिफरन्स काय आहे. जेव्हीएम, जेआरई आणि जेडीके. सो आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात जेव्हीएम म्हणजे काय. आता या आधी आपण जेव्हीएम वरती खूप डिस्कशन केलंय, बरोबर ना? जेव्हीएम कधी पिक्चर मध्ये येतो, कसा येतो, जेव्हीएमचं एक्झॅक्टली काम काय असतं. तर मित्रांनो, जेव्हीएम म्हणजेच जावा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे, आणि जेव्हीएमचं काम काय असतं रे? बाईट कोडला एक्झिक्यूट करणं. बाईट कोडला एक्झिक्यूट करणं म्हणजेच काय रे? एखादी डॉट क्लास फाईल असेल तर त्या डॉट क्लास फाईल मध्ये जो बाईट कोड असतो त्या बाईट कोडला जेव्हीएमच्या मदतीने एक्झिक्यूट होतो. म्हणजेच आपल्याला त्या बाईट कोडला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करून देण्याचं काम हा जेव्हीएम करतो. आता सेकंड गोष्ट म्हणजेच जेआरई. जेआरई म्हणजेच जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. आता जावा रनटाइम एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर मित्रांनो, यामध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजेच जेव्हीएम आणि दुसरं म्हणजेच लायब्ररीज. आता लायब्ररीचं काम काय असतं? तर ज्या काही गोष्टी प्रोग्राम रन करण्यासाठी लागणार असतील तर त्या सगळ्या प्री डिफाईन लायब्ररीज ह्या जेआरई मध्ये असतात, म्हणजेच जावा रनटाइम एन्व्हायरमेंट मध्ये. आणि लास्टचा येतो
तो म्हणजे JDK. मित्रांनो, JDK मध्ये, ठीक आहे, JDK चा फुल फॉर्म आहे जावा डेव्हलपमेंट किट, जो आपण इन्स्टॉल केला या ठिकाणी हे बघा दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आपण हे जे JDK 21, JDK 17 या JDKच्या गोष्टी इन्स्टॉल केल्या. सो JDK म्हणजे जावा डेव्हलपमेंट किट. याच्यामध्ये काय असतं आपण बघूयात. जावा डेव्हलपमेंट किट मित्रांनो, यामध्ये असतो जावाचा कंपायलर, दुसरी असतं ते म्हणजे JRE, आणि थर्ड असतं ते म्हणजेच डेव्हलपमेंट टूल्स. तुम्ही बोलाल की दादा हा JVM तर मला JRE मध्ये पण दिसतोय, ठीक आहे, JRE मध्ये JVM, JDK मध्ये मला JRE पण दिसतोय, त्यानंतर जावाचा कंपायलर पण दिसतोय, तर एक्झॅक्टली हे स्ट्रक्चर कसं आहे नेमकं? तर मित्रांनो, एक बेस्ट अॅनॉलॉजी किंवा डायग्रामने आपण समजून घेऊयात. यांचं रिलेशन काय आहे माहितीये का रे? सो JDK मध्ये येत असतो JRE, आणि JRE मध्ये येत असतो JVM. ही डायग्राम किंवा याचं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा, कारण JDKच्या आत असतो JRE आणि JREच्या आत असतो JVM. सो JDKच्या आतमध्ये कोण कोण आले? एक JRE आणि दुसरं म्हणजे JVM. आता ही डायग्राम कन्सिडर करा. एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे. सपोज आपण एखादी मूवी बघतो. सो ती मूवी बघत असताना जो काही आपण म्युझिक प्लेअर इन्स्टॉल करतो ना, म्युझिक प्लेअरचा वापर करतो ना, एक्झाम्पल घ्यायचं झालं तर VLC मीडिया प्लेअर नावाचा हा म्युझिक प्लेअर असतो. कारण कुठलीही फाईल डायरेक्ट रन होत नसते, तिला एक थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म लागतो. जसं की म्युझिकची फाईल असेल किंवा आपल्या मूवीची फाईल असेल, तिला रन करण्यासाठी VLC मीडिया प्लेअर पिक्चरमध्ये येते. सो ती VLC मीडिया प्लेअर इज लाईक JVM. त्या VLC मीडिया प्लेअरला तुम्ही JVM शी मॅप करा. त्यानंतर आपण JRE मध्ये ती मूवीचा प्लेअर प्लस त्यासाठी लागणारे रिक्वायर्ड कोड्स. तर ह्या दोन गोष्टी येतात JRE मध्ये, आणि थर्ड पार्ट तो म्हणजे JDK. मित्रांनो, जी काही कंप्लीट मूवी असेल, ती होल मूवी बघण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या येतात JDK मध्ये. म्हणजेच JDK हा सगळ्यात मोठा पार्ट झाला. JDK हा सगळ्यात मोठा पार्ट झाला. त्यानंतर JDKच्या आतमध्ये येतो ते म्हणजे JRE, आणि JREच्या आतमध्ये येतो JVM. सो आपण ज्या वेळेस जावाचं इन्स्टॉलेशन करतो का, त्यावेळेस आपण डाउनलोड करताना हे बघा डायरेक्ट JDK 21, JDK 17. सो ह्या JDK मध्ये आपल्याला JVM मिळतो आणि JRE ह्या दोघं गोष्टी मिळतात. आय होप तुम्हाला JVM, JDK आणि JRE यामधला डिफरन्स समजला असेल. सो आज आपण काय बघितलं रे? बाईट कोडची फाईल बघितली. ऍक्च्युली बाईट कोड काय असतो, बाईट कोड कसा असतो, बाईट कोडची फाईल ओपन कशी करतात, त्यासाठीची कमांड काय असते, या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याचप्रमाणे मल्टिपल क्लास आपण ज्यावेळेस लिहितो, ते मल्टिपल क्लासेस लिहिताना काय प्रॉब्लेम येतो किंवा किती डॉट क्लास फाईल बनतात हे इंटरव्ह्यूवर विचारतात. इंटरव्ह्यूवर सांगायचं की हा मी हे प्रॅक्टिकल करून बघितलंय, जितके क्लासेस असतील ज्याच्यामध्ये मेन मेथड असेल तितक्या डॉट क्लास फाईल मिळतात. त्यानंतर त्यांना रन कसं करायचं ते पण आपण सांगितलं. आणि लास्टला आपण बघितलं JVM, JDK आणि JREचा डिफरन्स. हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो या गोष्टी एकदा रिवाइज करून घ्या किंवा नोट्समध्ये ऍड असू द्या. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स. आता ऍक्च्युअल कोडिंगला आपण सुरुवात केलेली आहे. लेक्चर लेंदी जरी असले तरी लेक्चरला टिकून राहा, तुम्हाला रिझल्ट 100% दिसेल. पहिले 10-15 लेक्चर झाल्यानंतर आपल्याला जो टॉप 1% क्लब म्हणतो ना,
त्या लोकांमध्ये यायचं आहे, गोष्टी इतक्या इनडेप्थ लेवलला शिकायच्या आहेत. सो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याचप्रमाणे ड्रीम टू डेव्हला सबस्क्राईब करा. चलो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.